सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आता भरपूर ठिकाणी काय होतं आहे की आपल्या मुस्लिम बांधवावरती दबाव टाकण्यात येत आहे। भरपूर व्हिडिओ बघितले मी, भरपूर न्यूज ऐकल्या की कोणालासुद्धा असं जबरदस्तीने जय श्रीराम बोल असं दबाव टाकून त्यांच्याकडून आपला धर्माचा प्रचार करून घेत आहेत, बरोबर। तर जेवढे पण माझे मुस्लिम बांधव असतील त्यांना मी सांगू इच्छितो की भावांनो, या अशा दलिंदर लोकांपासून लांब राहावं, बरोबर। कारण की आता 2024ची इलेक्शन येत आहे, तर हे भाड खाऊचे काय जाती धर्माच्या नावावरती दंगे फसाद करवतील, इलेक्शन जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या माध्यमातून एका आपल्या धर्माला मोठं दुसऱ्या धर्माला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील। पण मुद्दा नेमका हा आहे की काही दिवसापूर्वीसुद्धा एक महाराज होते, ते टाकलं आंधळं, ते मी व्हिडिओ बनवला त्याच्यावर मागं, तर ते लय उड्या मारत होतं, बरोबर। आणि ते काय म्हणत होतं की जेव्हा राम मंदिर बनेल तर कोणाला दवाखान्यामध्ये जायची गरजच पडणार नाही, कारण की राम मंदिर बनलं म्हणजे माणूस स्वस्थ तंदुरुस्त। आणि हे वक्तव्य एका रिपोर्टरचं सुद्धा होतं, बरोबर। तर मुद्दा हा आहे की ते बांडगुळ जे आहे ना, ते टकलं आणि ते आंधळं, ते बिमार आहे बा वाटते, जाते काय करू, ते बिमार आहे। आणि हे बघा, तो व्हिडिओ बघा। राम मंदिर जाएंगे तो अस्पताल जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी भाई। अगर राम मंदिर जाएंगे तो अस्पताल जाने की जरूरत ही नहीं पड़ेगी भाई। अगर तर बघितलं भावांनो, नाकात नळ्या, तोंडात नळ्या, मागून सुद्धा नळ्या असतील आता, बरोबर। मेन मुद्दा काय आहे की जे मोठ्या मोठ्या गप्पा हाणत होतं, बरोबर ना, की नाही मंदिर असले तर आमचे सर्व सुख का म्हणतात, तर आमचे दुःखाचं पूर्ण निवारण होईल, तर कशाला गेले दवाखान्यात, राहायचं असतं तिथं मंदिरात। आता तर अयोध्येमध्ये राम मंदिरसुद्धा बनलं आहे, मंदिरात जाण्या अगोदर त्यांनी तिथं जायला पाहिजे होतं, ते वाचवलं असते ना त्यांनी, डॉक्टराची काय गरज आहे, बरोबर ना। वास्तविक जीवनावर तुम्ही विश्वास ठेवण्या अगोदर तुम्ही काय करताय की मंदिराच्या नावावरती, एखाद्या धर्माच्या नावावरती फक्त वादविवाद निर्माण करताय, कारण की आता इलेक्शन येत आहे ना। तर भावांनो, अशा भांडगुळापासून सावध राहा। व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमधून सांगा, बरोबर। आणि अशा काही दलिंदर जर भेटले तर त्यांना टोला दिल्याशिवाय शांत राहू नका। जय भीम आणि जय संविधान।